क्रम आहे. महालक्ष्मीने प्रकट केलेली महाकाली, महासरस्वती. महाकालीनं प्रकट केले शंकर आणि सरस्वती. महासरस्वतीनं विष्णू आणि गौरी. महालक्ष्मीनं ब्रह्मा आणि लक्ष्मी. आता या मूर्ती वैकुंठ प्राधानिक रहस्याप्रमाणे. तर आता हे ब्रह्मा आणि सरस्वतीनं विश्व निर्माण करायचं, लक्ष्मी विष्णूनं पालन करायचं आणि गौरी शंकरानं संहार करायचा. मग लोकांच्या डोक्यात शंका असते की कोल्हापूरची महालक्ष्मी नेमकी विष्णुपत्नी की शिवपत्नी. तर ती ना विष्णुपत्नी आहे ना शिवपत्नी आहे. तर अगदी या चित्राप्रमाणे बघितलं तर महालक्ष्मीची तेजातनं प्रगट झालेली लक्ष्मी म्हणजे तिची कन्या, तिचा नवरा म्हणजे विष्णू अर्थात तिचा जावई, आणि विष्णू म्हणजे भगवान व्यंकटेश. त्यामुळं तिथे ते जावई लागतात. त्यामुळे लक्ष्मी ज्यावेळेला रुसून आली ती करवीरात कोल्हापुरात माहेरी आली. असायचं. आता थेट मूर्तीवर होत नाही, पादुकांवरती होतं.